स्वामी समर्थ श्री नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की अष्टलक्ष्मी दिवा आणि या दिव्याचे दीप आराधन कसे करायचे आहे आणि या दिव्याला कशा प्रकारे अलंकरित करायचे आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं एका वाटीमध्ये मी हळद घेत आहे आणि त्यासोबत इथे मी चंदन पावडर घेत आहे आणि त्यामध्ये आपण गुलाबजल घालून या दोघांचे मिश्रण करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला ह्या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थितपणे लेपन करून घ्यायचे आहे. इथं मी ब्रासची प्लेट घेतली आहे. तुम्ही सिल्वरची प्लेट किंवा ब्रासची किंवा मातीची प्लेट घेतली तरी देखील चालेल. आणि या प्लेटला आपण छानपैकी हळद आणि कुंकूने अलंकरित करून घेत आहोत आणि या प्लेट सोबतच आपल्याला दिव्याला देखील असेच अलंकरित करायचे आहे. माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे लेपन करून घेत आहोत. आणि ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा अष्टलक्ष्मी दिवा हा खरेदी करून घरी आणत असाल तर त्यासोबत हळद कुंकू आणि देवीचे कोणतेही एक रूप घरी आणायचे आहे. असे करणे खूपच शुभ मानले जाते. दिवा घरी आणल्यावर आपल्याला गंगाजलाने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जल अष्टलक्ष्मी आहे त्यांना देखील हळद कुंकू लावून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि इथे मी तांदळाची पिठी घेत आहे आणि या तांदळाच्या पिठीने आपण अष्टदल कमल यामध्ये काढून घेऊया. दिवा घरी आणल्यावर पहिल्यांदा आपल्याला 40 दिवस रोज दीप आराधन करायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही शुभ तिथींना हे दीप आराधन करू शकतात. म्हणजे एकादशी किंवा पौर्णिमा किंवा शुक्रवारी असे करू शकतात. आणि यावर आपल्याला हे नागवेलीचे पान ठेवायचे आहे. त्यावर थोडे आपण तांदूळ घालूया आणि त्यावर हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर मग यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आणि या दिव्यामध्ये वात ठेवण्यासाठी आपल्याला वात तयार करून घ्यायची आहे आणि इथे यासाठी मी या 8 वाती घेतल्या आहे आणि या 8 वातींचा आपण अष्टदल कमलवात तयार करून घेत आहोत. अष्टदल कमलवात तयार करून लावणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्हाला असे शक्य नसेल तर तुम्ही 2 वाती जोडून देखील वात लावू शकतात. हा दिवा खरेदी करायचा असेल तर पौर्णिमा, एकादशी किंवा शुक्रवार या दिवशी खरेदी करणे खूपच चांगले मानले जाते. आणि ही अशा प्रकारे बघा आपण ही वात तयार करून घेतली आहे आणि यामध्ये तुम्ही गाईचे तूप किंवा खोबऱ्याचे तेल किंवा तिळाचे तेल घातले तरी चालते. हा अष्टलक्ष्मी दिवा किंवा धनलक्ष्मी कुंचन जर पाहिजे असेल तर ऑर्डर साठी आपण हा स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इथं आपल्याला दिवा लावताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र बोलायचा आहे. आणि इथं आपण हे बघा या स्टँड मध्ये 2 वाती लावून देखील दिवा लावला आहे असे देखील तुम्ही करू शकतात. आणि इथे ही ज्योती जी आहे ती लक्ष्मी स्वरूप आहे आणि इथे आपण तिला फुलांनी अलंकारित करून घ्यायची आहे. अशा प्रकारे अष्टलक्ष्मी दिवा घरी लावल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश भेटत असते, अगदी व्यवसायामध्ये भरभराट होत असते आणि कर्जमुक्ती होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. तर इथे हे धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. आणि माता लक्ष्मीला केशर अतिशय प्रिय आहे त्यामुळे 2 केशराच्या काड्या यामध्ये टाकायच्या आहे.
आणखी तुम्हाला काही शंका असतील याबद्दल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.